राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे। त्यावर आपण धक्कापुरुष असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। दोन्ही शिवसेनेत नेमकं काय सुरू आहे पाहूया। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे। भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर आता शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे नेते आणि मंत्री उघडपणे जाहीर व्यासपीठावरही ऑपरेशन टायगरची भाषा करतायत। त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला। कोकणासोबतच आता मराठवाडा आणि विदर्भातही ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलाय। त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आता आपण धक्कापुरुष झालोय, त्यांना काय धक्के द्यायचे ते देऊ द्या, आपण मात्र एकच धक्का देणार असा इशारा दिलाय। जपानमध्ये एखाद्या दिवशी धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात। रोज उद्धव ठाकरेंना धक्के मला धक्का पुरुष असे किती कोण धक्के देतात ते बघूया। त्यांना काय द्यायचं नाही धक्का त्यावेळेस द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात। उद्धव ठाकरे यांच्या धक्क्याच्या इशाऱ्याला एकनाथ शिंदेंनीही त्याच शब्दात उत्तर दिलंय। इतकंच नाही तर वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधी वाघ होत नाही असा टोलाही शिंदेंनी लगावला। काही लोक म्हणाले धक्कापुरुष झाले, खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे पण जे चांगलं काम करणारे पक्ष वाढवणारे लोक त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत। आम्ही कोणाला फोडत नाही आणि म्हणून काही लोक आम्हाला फोडण्याची भाषा करतात, डोकी फोडण्याची भाषा करतात। आव्हान द्यायला मनगटात ताकद असावी लागते, त्याला वाघाचं काळीज असावं लागतं आणि म्हणून लांडग्याने वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यातील नेते, आमदार आणि खासदारांचा समावेश आहे। ऑपरेशन टायगरसाठी शिवसेनेचे 12 मंत्री कामाला लागल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। तर जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर टीका करताना पक्ष अजून किती मोठा करणार, एक दिवस फुगा होऊन फुटेल असं वक्तव्य केलंय। तर ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांनी सरनाईकांना विकासाचं ऑपरेशन राबवा असा खोचक सल्ला दिलाय। टायगरची जबाबदारी ही फक्त प्रताप सरनाईक, भरत गोगावले आम्हा सगळ्या 12 मंत्र्यांची आहे। विदर्भात टायगर खूप आहेत ना, ताडोबा पूर्ण टायगरनी भरलेला आहे। हे कसे टायगर मारणार आहेत, काय करणार? हे काय पक्ष फोडायची घाणेरडी सवय लागली मला कळत नाही। अजून किती तुमचा पक्ष मोठा करायचा? फुगा होईल आणि फुटेल थाप। बंद करा ना। मिळाले ना 240 आमदार, आहात ना सत्तेत, त्या सत्तेचा वापर करून आमदार फोडायचे, कार्यकर्ते फोडायचे, कार्यकर्त्यांना धमकवायचं बंद कराय। ही जनता आहे, 240 वरून 24 वर आणून ठेवून देईल। ऑपरेशन करायचं असेल तर विकासाचं ऑपरेशन करा, आमच्या महाराष्ट्रात दूर करायचं ऑपरेशन करा। राज्यात एकीकडे सोयाबीन कापसासाठी शेतकरी 8-8 दिवस रस्त्यावर मुक्कामी आहे। महिला मुलींवरील अत्याचार, गुंडांचा हैदोस, धमक्यांचं सत्र राजरोसपणे सुरू आहे। बेरोजगार तरुणाई समोरचे प्रश्न सुटण्याचं नाव घेत नाहीये, पण सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांची ऑपरेशन करण्यापासून आणि एकमेकांना धक्का देण्यापासून फुरसत कुठे आहे? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।